हॅलो फ्रेंड्स, मी सुवर्णा. तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासोबत खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी जो काही अस्तर आहे त्याच्यावरती मी गोलगळा कट करून घेतलेला आहे. तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर, मुंडा ही मापं टाकून आणि अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा मग ब्लाऊजच्या मापानुसार गळ्याची उंची घ्यायची आहे. तर मी इथं हा 9 इंच गळ्याची खोली घेतलेली आहे आणि हा 34 साईजचा ब्लाऊज आहे. तर सर्वात आधी जो काही अस्तर आहे तो ब्लाऊज पीसवरती बरोबर मी ॲडजस्ट करून घेतला आणि गोल गळ्यावरती शिलाई करून त्याच्यानंतर अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने डायरेक्ट लगेच शिलाई करून घ्यायची आहे किंवा गळ्याभोवती आणि कमरेच्या बाजूला शिलाई करून अस्तर पलटवून घेतला तरी देखील चालेल. परंतु मग मी सर्वात आधी अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला कमरेच्या साईडला जे काही 2 टक्स द्यायचे असतात तो दोघंही टक्स देऊन आणि कमरपट्टी जोडून आणि हा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं दोघंही टक्स देऊन घेतले आणि कमरपट्टीसुद्धा जोडून हा पार्ट मी रेडी करून घेतलेला आहे. तर साडीचा कपडा किंवा मग ब्लाऊजच्याच कपड्यावरून आपल्याला छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर हा पार्ट मी सर्वात आधी रेडी केला. त्याच्यानंतर मग इथं तुम्ही पायपिंग करू शकतात किंवा मग गळापट्टी वापरू शकतात. तर मी इथं पायपिंगसारख्या तिरकस धाग्यात पट्ट्या कट करून घेतल्या आणि त्या लगेच जॉईंट करून घेतल्या. जॉईंट करून झाल्यानंतर मग बघा, अशा पद्धतीने बरोबर ठेवून आणि एक दाब इतकं अंतर सोडत पूर्ण गळ्याला आपल्याला ही गळापट्टी जोडून घ्यायची आहे. तर इथं आपल्याला गळा अजिबात खेचायचा नाही. जी काही पट्टी आहे पायपिंगची किंवा आपण जी गळापट्टी लावण्यासाठी पट्टी घेतलेली आहे ती हलक्या हाताने थोडी खेचायची आहे. परंतु मग आपल्याला ब्लाऊजचा पार्ट हा अजिबात खेचायचा नाही. तर ह्या पद्धतीने बरोबर एक दाब इतकं अंतर सोडत जोडून घेतलं. जरी एक्स्ट्रा अंतर असेल तर नंतर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून पट्टी आपण जी काही फोल्ड करतो तर गळ्याला प्रॉपर असा आकार येतो. पूर्ण कट करून छोटे छोटे कट मारून आणि पट्टी फोल्ड केली. त्याच्यानंतर मग इथं एक दाब इतकं अंतर सोडत पूर्ण गळ्याला सर्वात आधी ह्या पद्धतीने शिलाई करून घेतली. फायनली मग पूर्ण गळा इथं रेडी झाला. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला छान अशी डिझाईन तयार करायची आहे. त्याच्यासाठी मग ब्लाऊजचा कपडा हा कमी असल्यामुळे मी साडीचा कपडा घेतलेला आहे. तर हा आहे साडीचा कपडा. त्याची लांबी रुंदी तुम्ही थोडीफार कमी जास्त घेऊ शकता. तर 3 इंच इतकी रुंदी आहे. ह्या पद्धतीने उलट बाजूंनी आपल्याला पकडायचं आहे आणि पूर्ण पट्टीला शिलाई करून घ्यायची. या पद्धतीने पूर्ण पट्टीला शिलाई करून आपण ज्या पद्धतीने जी काही दोरी पलटवत असतो सेम पद्धतीने ही आपल्याला पलटवून सुद्धा घ्यायची आहे. तर बघा, इथं लूप टर्नरच्या साहाय्याने मी लगेचच पलटवून घेतली किंवा तुम्ही पेन वगैरे स्क्रू चावीच्या साहाय्याने सुद्धा पलटवू शकतात. ह्या पद्धतीने पलटवून घेतली. नंतर मग हिच्यावरती आपल्याला इस्त्री फिरवून घ्यायची आहे. तर ही पूर्ण मी इस्त्री वगैरे फिरवून घेतली आणि दोघंही पट्ट्या इथं रेडी करून घेतल्या. त्याच्यानंतर मग या जोडायच्या कशा आहेत. सर्वात आधी जी काही पट्टी आहे ती ह्या पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायची आहे आणि जी काही सुई आहे, मशीनचा दाब आहे तो पट्टीच्या मध्य सेंटरवरती बरोबर या पद्धतीने ठेवून घेतला. तर बघा, ज्या काही प्लेटा देणार आहोत, जी काही दिशा आहे ती एकाच बाजूला येणार नाही. तर सर्वात आधी अशा पद्धतीने प्लेट मारून घेतली, तिची दिशा खालच्या बाजूला घेतली. पुन्हा मग दुसरी प्लेट घेताना खालून वरच्या बाजूला अशा पद्धतीने त्या प्लेटची दिशा घ्यायची आहे. तर दोघांची दिशा एकमेकासमोर घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने दोघांची दिशा एकमेकासमोर घेतली. नंतर मग खालच्या बाजूला पुन्हा प्लेट घ्यायची आहे. तर हिची दिशा पुन्हा आपल्याला खालच्या बाजूला करायची आहे आणि जो काही शिलाई आहे, मशीनचा दाब आहे तो पट्टीच्या मध्य सेंटरवरती घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने बरोबर आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत. दोघंही प्लेटांची दिशा एकमेकांच्या समोरासमोर घ्यायची आहे आणि पुन्हा मग खालच्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला या प्लेटा द्यायच्या आहेत. तर प्लेटा देत असताना पूर्ण काळजीपूर्वक आपल्याला द्यायच्या आहेत, जेणेकरून त्या बरोबर एकसारख्या येतील आणि मध्य सेंटरवरती शिलाई द्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने बरोबर प्लेटांची दिशा एकमेकांच्या समोरासमोर घेतली. तर बघा, ह्या पद्धतीने अगदी हळूवारपणे मी पूर्ण गळ्याला प्लेटा मारून घेत आहे.
त्याच्यानंतर खालच्या बाजूला जिथं काही गोल आकार आहे तिथंसुद्धा अगदी काळजीपूर्वक आपल्याला गळ्याचा आकारसुद्धा चुकू नये आणि प्लेटासुद्धा अगदी प्रॉपर येतील ही काळजी घेत आपल्याला द्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, काही वेळेला आपल्याला ब्लाऊजला कशी डिझाईन बनवावी हे समजत नाही आणि ब्लाऊजचा प्लेन पीस असला किंवा नसला, साडीचा कपडा असला तरीसुद्धा आपण खूप छान ही डिझाईन तयार करू शकतो. तर फायनली मग पूर्ण गळ्याला मी ह्या पद्धतीने प्लेटा मारून आणि पूर्ण गळा इथं रेडी करून घेतला. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं मोती जोडून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे. सर्वात आधी एक्स्ट्राचे पूर्ण धागे दोरे कट केले. त्याच्यानंतर मग इथं तुम्ही कोणत्याही कलरचे मोती वापरू शकतात. तर इथं मी हे ऑरेंज कलरचे मोती घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग सुई धाग्याच्या साहाय्याने बघा आपण ज्या काही प्लेटांची दिशा घेतलेली आहे इथं आतमध्ये जी काही मोठी प्लेट आहे त्या दोघंही प्लेटांचा एकमेकांना कोना अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तिथं आपल्याला हा मोती पॅक करायचा आहे. ह्या पद्धतीने सुई धाग्याच्या साहाय्याने 1-2 टाके मारून हा मोती पॅक करायचा आहे. त्याच्यानंतर मग पुढच्या साईडला सुद्धा बघू शकतात आपण जी काही प्लेटांची दिशा एकमेकांच्या समोर घेतलेली आहे आणि आतील जी काही मोठी प्लेट आहे तिच्यावरती आपल्याला प्रॉपर ह्या पद्धतीने मोती जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मोती जोडल्यामुळे ब्लाऊजला पण खूप छान लुक येतो आणि खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन इथं रेडी होते. ह्या पद्धतीने मोती जोडून घेतला. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला लगेच 1-2 टाके मारून आणि धागा कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, इथं तुम्ही दोघंही अशा पद्धतीने धाग्याने पॅक करून आणि मोती फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने सुद्धा चिपकवू शकतात. तर मी इथं मोती डायरेक्ट सुई धाग्याच्या साहाय्यानेच इथं पॅक करून घेत आहे. पुन्हा मग खालच्या बाजूला बघा काळजीपूर्वक आपल्याला बघायचं आहे. ज्या प्लेटा दिलेल्या आहेत त्यांच्याच बरोबर मोती आपल्याला जोडायचा किंवा मग सर्वात आधी 2 टाके देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर मग पुन्हा 2 टाक्यांमध्ये मोती आपल्याला पॅक करायचा आहे जेणेकरून मोती हा लगेचच निघणार वगैरे नाही. त्याच्यानंतर मग तिथं पुन्हा 1-2 टाके द्यायचे आणि पुन्हा मग तो मोती पडायला नको अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे. आणि सुई धागा आपल्याला पुन्हा कट करून घ्यायचा आहे कारण मग जी काही आपण फ्लावर्स तयार केलेलं आहे तिथून खालच्या बाजूला धागा गेला की जी काही आपण फ्लावर्स तयार केलेलं आहे ते खेचलं जातं. त्याच्यासाठी मग आपल्याला धागा हा कट करून घ्यायचा आहे. थोडा वेळ लागला तरीही चालेल, परंतु मग प्रत्येक फ्लावर्सवरती मोती जोडून आणि धागा कट करून घ्यायचा. तर बघा मी प्रत्येक मोती जोडत असताना सेमच पद्धतीने जोडून घेतले आणि पूर्ण ब्लाऊजला सेम पद्धतीने मोती जोडून आणि हा ब्लाऊज मी पूर्ण इथं रेडी करून घेतला. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर सर्वात आधी मी इथं लेस लावून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल्डन कलरची किंवा मग ब्लाऊजच्या कलरची लेस वापरू शकतात. तर मी इथं गोल्डन कलरची लेस इथं वापरून घेतलेली आहे. जी काही ब्लाऊजची डिझाईन आहे तिच्या अगदी कडेने अशा पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आणि तिच्यावरती लगेच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. लेस लावत असताना जी काही डिझाईन आहे ती बरोबर आपल्याला पकडायची आहे जेणेकरून सुईमध्ये किंवा शिलाईच्या दाबमध्ये दाबली जाणार नाही. ह्या पद्धतीने लेस लावून घेतली आणि एक्स्ट्राची लेस धागे वगैरे पूर्ण कट करून घ्यायचे आहेत. ब्लाऊजच्याच फॅब्रिकपासून लटकन्स तयार करून घेतलेले आहेत आणि लटकन्स मी दोरीला जोडून ह्या पद्धतीने 1.5 इंच किंवा 2 इंच अंतर मोजून आणि त्या दोरी इथं जोडून घेतलेली आहे. तर दोरी जोडत असताना थोडासा मी इथं अस्तरचा कपडा वापरून घेत आहे जेणेकरून दोरी जास्त पॅक होईल, लगेचच निघणार वगैरे नाही. तर फायनली मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीत आणि खूप छान अशी ही ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन मी इथं तयार करून घेतलेली आहे. तर फायनली पूर्ण ब्लाऊज डिझाईन इथं रेडी झालेले आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि ही ट्रेंडिंग अगदी युनिक अशी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटते तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, चॅनलला हाईप करायला सुद्धा विसरू नका. आणि अशा नवनवीन ट्रेंडिंग युनिक ब्लाऊज डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.